जय हिंद, जय भारत. तर मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना 23 मार्च रोजी फाशी का देण्यात आली, त्याचं कारण काय फाशी देण्याचं, त्याचं आपण माहिती जाणून घेणार आहोत. तर चला व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत आपण व्हिडिओला सुरू करूया. मित्रांनो मी तुम्हाला एकदम स्पष्टपणे आणि साध्या आणि सोप्या भाषेत सांगणार आहे की भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना फाशी का व कोणत्या कारणामुळे देण्यात आली. तर चला सुरू करूया. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यामागची कथा ही भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील अत्यंत महत्त्वाची आणि भावनिक घटना आहे. फाशी का देण्यात आली, संपूर्ण माहिती. लाला लजपत राय यांचा मृत्यूचा बदला त्या तिघांनी घेतला. तो कसा घेतला बघूया. लाला लजपत राय हे ब्रिटिशांच्या विरोधात आंदोलन करत होते. 1928 मध्ये सायमन कमिशनच्या विरोधात मोर्चा काढला. कोणी? लाला लजपत राय यांनी. इंग्रज पोलिसांनी निर्दयी लाठीचार्ज केला. कोणावर? लाला लजपत राय यांनी काढलेल्या मोर्चावर लाठीचार्ज केला. त्यामध्ये लाला लजपत राय हे गंभीर जखमी झाले. काही दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. लाला लजपत रायचा काही दिवसांनी मृत्यू झाला, कारण त्या लाठीचार्जमध्ये त्यांना खूप जास्त दुखापत झाली होती, म्हणून त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला दवाखान्यात असतानाच. यामुळे तरुण क्रांतिकारक खूप संतापले होते. लाला लजपत राय यांचा मृत्यू झाला होता म्हणून ही तिघं खूप संतापले होते. आता पुढे पण पाहूयात. शॉर्डर्सची हत्या. लॉर्डर्सची हत्या का झाली ते पाहूयात. लाठीचार्जचा आदेश देणारा अधिकारी जेम्स स्कॉट होता, पण चुकून जॉन शॉर्डर्स याची हत्या झाली. ही हत्या कोणी केली? भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनी. ती कशा प्रकारे केली ते पाहूयात. ही कारवाई राजगुरू यांनी गोळी झाडून केली. भगतसिंग यांनी साथ दिली. सुखदेव यांनी योजना केली. यानंतर ते गुपितपणे लपून राहिले. शॉर्टची हत्या केल्यानंतर हे सगळे तिघं लपून राहिले. नंतर असेंब्लीमध्ये बॉम्बस्फोट घडून आणला. कधी? 1929 रोजी दिल्लीतील सेंट्रल असेंब्लीमध्ये भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी बॉम्ब टाकला. बॉम्ब कमी शक्तीचा होता. कोणालाही मारण्याचा उद्देश नव्हता. उद्देश इंग्रज सरकारला जाग करणे, इन्कलाब जिंदाबादचा नारा देणे. त्यांनी पळून न जाता स्वतः अटक केली. म्हणजे भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनीही स्वतः जाऊन अटक केली. परत भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त या दोघांनी असेंब्लीमध्ये बॉम्ब टाकल्यानंतर ह्या दोघांनी परत तिथे स्वतः जाऊन अटक केली. ते पळून नाही गेले आणि लपून राहिलेही नाही. लपून कधी राहिलेले ते? जेव्हा त्यांनी गोळी झाडली ना त्या जॉन शॉर्डर्सच्यावर, तेव्हा ते लपून राहिले. नंतर बॉम्बस्फोट केल्यानंतर त्यांनी स्वतःची अटक केली त्या चौघांनी. कोणी चौघांनी? भगतसिंग, राजगुरू, सुखदेव आणि बटुकेश्वर दत्त या चौघांनी. न्यायालयीन खटला. आपण न्यायालयीन खटला पाहूयात आता पुढे. लाहोर कॉन्स्पिरेशन केस. ब्रिटिश सरकारने याला मोठं प्रकरण बनवलं. तिघांवर आरोप. खून, शॉर्डर्स हत्याचा. जॉन शॉर्डर्स यांची हत्या या लोकांनी केली. दुसरा देशद्रोह म्हणजे असेंब्लीमध्ये बॉम्ब टाकला. तिसरं म्हणजे सरकार विरुद्ध कट, म्हणजे सरकार विरुद्ध कट केला, मोर्चे काढले, आंदोलनं केली. विशेष न्यायालयात खटला चालवला गेला. यांना शिक्षा काय देण्यात आली? शिक्षा फाशी. न्यायालयाने तिघांना मृत्यूदंड ठोठावला. फक्त या तिघांनाच बरं का, चौथ्याला नाही. चौथ्याला शिक्षा झाली असेल, चौथ्याचा काय याच्यामध्ये उद्देश दिला नाही. चौथ्याला शिक्षा झाली असेल. ते चौथे म्हणजे कोण होते ते तुम्हाला माहितीच आहे. बटुकेश्वर दत्त यांना काही शिक्षा झाली ती काही याच्यामध्ये दाखवले नाही, पण या तिघांना जी शिक्षा झाली ती फाशीची शिक्षा झाली. ते तिघं कोण? भगतसिंग, राजगुरू, सुखदेव. आता या तिघांची शिक्षा आपण पाहूयात. शिक्षा तर फाशीची झाली. न्यायालयाने तिघांना मृत्यूदंड ठोठावला. 23 मार्च 1931 रोजी लाहोर जेलमध्ये फाशी दिली. हा दिवस आज शहीद दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांच्या विचाराचा प्रभाव
त्यांनी हिंसा स्वातंत्र्य लढ्यासाठीचा मार्ग म्हणून वापरली. त्यांचा उद्देश होता तरुणांना जागं करणे, ब्रिटिशांविरुद्ध बंड उभारणे. महात्मा गांधी यासारखे नेते अहिंसेवर विश्वास ठेवत होते, पण भगतसिंग यांचा मार्ग मोकळा होता, वेगळा होता. निष्कर्ष पाहूयात मित्रांनो. शॉर्ट म्हणजेच निष्कर्ष. लाला लजपत राय यांचा मृत्यूचा बदला भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनी घेतला. शॉर्टची हत्या या तिघांनी मिळून केली. असेंब्लीमध्ये बॉम्ब कोणी टाकला? भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त या दोघांनी मिळून असेंब्लीमध्ये बॉम्ब टाकला. ब्रिटिशांविरुद्ध बंड या तिघांनी केला. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या सर्व कारणामुळे त्यांना फाशी देण्यात आली. मित्रांनो, हे सगळं कारण होतं भगतसिंग, राजगुरू, सुखदेवना फाशी देण्याचं कारण म्हणजे हेच. लाला लजपत राय यांचा मृत्यूचा बदला त्यांनी घेतला. जॉन सॉर्टसची हत्या केली, असेंब्लीमध्ये बॉम्ब टाकला आणि ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारले. या कारणामुळे भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. पण त्यांनी हसत फाशीचा फांद्याला चुंबले, मुका घेतला आणि हसत ते फाशीवर गेले. असे क्रांतीवीर होणे आत्ताच्या काळात तरी शक्य मला वाटत नाही. कारण त्या क्रांतीवीरांनी अशा लोकांसाठी जीव दिलाय जे लोक आज गुलाम म्हणून जगत आहेत. दुसऱ्या तिसऱ्याच्या कोणाच्या इंग्रजांच्या ना हाताखाली ना दुसऱ्याच्या हाताखाली, स्वतःच्याच भारतीय नेत्यांच्याच हाताखाली गुलाम म्हणून जगत आहेत. त्यांचे भक्त बनत आहेत, त्यांना गुरु मानत आहेत. देशाची वाट लागली तरी चालेल, पण ते आमचे गुरु आहेत, ते आम्हाला वाचवत आहेत, ते आमचा धर्म वाचवत आहेत. तर हे अशी परिस्थिती आपल्या देशामध्ये चालू आहे. हे वरतून बघत असतील, आपण म्हणतो स्वर्ग नरक आहे, तर खरंच हे तिघजण जर स्वर्गातून बघत असतील आणि विचार करत असतील आपण कोणत्या लोकांसाठी स्वातंत्र्याची लढाई लढलो, अशा लोकांसाठी स्वातंत्र्याची लढाई लढलो ज्यांच्या विरुद्ध आपल्याला स्वातंत्र्य पाहिजे होतं. पण आपल्याला स्वातंत्र्य तर इंग्रजांकडून मिळालंच आहे, पण यांना मानसिक गुलामीमध्ये हे परत गेलेले आहेत. आणि ते मानसिक गुलामी म्हणजे स्वतःच्याच देशातील नेत्यांविरोधात, म्हणजे नेत्यांना सपोर्ट करण्यामध्ये यांची मानसिक गुलामी गेलेली आहे. आणि ते रडत देखील असतील आपण असे गुलाम बनलो. स्वातंत्र्य आपल्याला इंग्रजांकडून मिळाले, पण जो गुलाम समाज आहे तो गुलामचा गुलामच आहे. फक्त स्वातंत्र्य कोणी आहे माहिती का? ज्याच्याकडे पैसा, संपत्ती, ते स्वातंत्र्य आहे, बाकी कोणी नाही. बाकी सगळे जे गुलाम आहेत पहिलेही गुलाम होते आणि आत्ताही गुलामीचं जीवन जगत आहे. ज्या आवाज उचलत आहे त्यांना मला क्रांतिकारी जय हिंद आहे, पण जे आत्ता हे गुलामीमध्ये जगत आहेत ते आता त्यांना काय सांगवायचं. असो, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या क्रांतीवीरांना त्यांच्या 23 मार्च शहीदी दिनानिमित्ताने त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन आणि मानाचा मुजरा. जय हिंद, जय भारत. व्हिडिओ कसा झाला कमेंटमध्ये कळवा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा. चॅनल नवीन असेल नक्की सबस्क्राईब करा. चला भेटू अशाच पुढील नवीन माहितीमध्ये. चला बाय. जय हिंद, जय भारत. चला बाय.